नीट अजिबात तुला काही सांगायचंय मला तुझं काही ऐकायचं नाहीये. पण माझं ऐक. नाही म्हणून सांगितलं ना एकदा. मला तुझं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये. जा तू आधी चालता हो इथून. जाईन मी नक्कीच जाईन. पण तुझा झालेला गैरसमज दूर करू. तुझ्या त्या नीच कृत्याने चांगलीच समज झाली आमचा. निशा कसं समजावू का मी तुला? काहीही समजावू नकोस. तिला स्वतःच्या प्राणापेक्षाही काही प्रिय असेल तर ती असते तिची इज्जत. आणि तू त्यावरच हात घालण्याचा प्रयत्न केलास. आपली जात दाखवलीस. गुंड आहेस ना शेवटी. गुंडासारखाच वागणार तू. निशा तू हे काय बडबडते? थांब ठेवते असतील तू माझ्या मला काही ऐकायचं नाहीये तुझं. जय झालं तरी काय रे? काही नाही दादा, काही नाही. हे आपल्याला निशा कोणच समजेल. तिलाच बोलावतो. निशा, हे निशा. निशा काय झालं? तू रडतेस का? काही नाही दादा. जयचा चालता म्हणून का सांगत होतीस? बोल निशा. जयने काय केलंय ते व्यवस्थित सांग मला. त्याला आताच जा विचारतो. अरे पण भगवान तू किती उतावळापणा करशील? थोडा समंजसपणा घेशील की नाही? पवनचं काही चुकत नाहीये दादा. चुकलंय ते आपलंच. त्यावेळी आपणच समंजसपणा दाखवला नसता तर आज ही वेळच आली नसती आपल्यावर. म्हणजे जयंत माणूस नसून हैवान आहे, हैवान. अशा हैवानाला आपण आपल्या घरी ठेवून घेतलं हीच मोठी चूक केली आपण. त्याला त्याच वेळी पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होतं. हे पवनचं म्हणणं अगदी योग्य होतं. कारण तो गुंड आहे, गुंड. अगं पण त्याला केलं तरी काय? ते तर सांगशील की नाही? त्याला भाऊ मानून राखी बांधायला गेले तर ज्या हाताने बहिणीची रक्षा करावी तेच हात माझ्या. या हरामखोराची ही हिंमत. आम्ही दाखवल्या सहानुभूतीची अशी परतफेड नाही. मी तुला सोडणार नाही. आता उतावळेपणा करू नकोस. जे काय सांगितलं ना ते सर्व खरं आहे. आता गृहीत धरलं तर परिस्थिती खूपच नाजूक आहे. आणि अशी नाजूक परिस्थिती शांत डोक्याने हाताळायची असते. उतावळेपणा करून नव्हे. माझ्यावर तुमचा विश्वासच नाही. नाही निशा, काही गोष्टी विश्वास ठेवण्याच्या पलीकडच्या असतात. आपल्या जीवन आपल्या तोडून सांगत तरी सुद्धा. समजले नाही मी दादा. हे बघ निशा, आपण तिघांनी जनतेची पार केली आहे. अगं ज्या हाताने स्त्रीची इज्जत वाचवली तेच हात तिच्या इज्जतीवर उठतेच कसे? हे बघ, तू सांगितलं तिवा सत्य असलं तर त्याच्या वागण्याचा अर्थ चुकीचा लावून गैरसमज करून घेतला असेल तर निशा. वा दादा वा. एवढं सगळं समजल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याचा आदर करता का? कशासाठी दादा? स्वतःवर आलेलं संकट न समजणे की निशा काही लहान नाही. मग तिचा गैरसमज होईलच कसा? गैरसमज मोठ्यांचे पण होतात पवार. याबद्दल सविस्तर जयंत सांगेल. म्हणजे मी सांगितलं तो गैरसमज आणि जयंतचं वागणं समजूतदारीच आहे का? तसं नाही की निशा. मग कसं दादा? स्वतःवर आलेलं संकट न समजणे की निशा काही लहान नाही. मग तिचा गैरसमज होईलच कसा? आणि तिची अवस्था तरी पहा. तिच्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवू नका, पण तिचा चेहरा तरी वाचा. चेहरा जयंताचा सुद्धा वाचलाय मी. जयंत 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 कोण लागतो तुमचा? ज्याच्यामुळे आपल्या बहिणी भावाला तुमचा विश्वास राहिला नाही. मी म्हणतो जयंत निशाशी असा वागलाच आहे तर त्याला घराबाहेर काढायला सोडून समजवण्याची माझ्या का करणार तुम्ही? का निशा विश्वास करत नाही? का निशा आपली सख्खी बहीण नाही म्हणत? म्हणजे मी तुमची सख्खी बहीण नाहीच. अरे काय केलंच नाही पवार. कसं समजवायचं तिला? कसं समजवायचं?
अरे ती सख्खी बहीण नसली तरी सख्या बहिणीसारखी सांभाळतो आपण तिला. आणि आज आपली बहीण नाही त्याची जाणीव करून दिली. आपण सख्खे भाऊ नाहीत हे ऐकून तिच्या मनाला किती वेदना झाल्या असतील रे, वेदना झाल्या असतील. आणि कसं समजवायचं तिला, कसं समजवायचं. हाय पवन, हाऊ आर यू? काय रे भडव्या, काय हाऊ आर यू? तुझ्या बापाला कर, इथे येण्याचं कारण बोल. पवन, आवाज नीचे करो, ऊंची आवाज हमें पसंद नहीं. और शैतान को सलाम करना मेरी आदत नहीं. तुमको तो एक दिन मुझे सलाम करना ही होगा, क्योंकि मैं कभी हार नहीं मानता. और कुत्तों को मैं कभी इज्जत नहीं करता. पवन, ओढू नका. शैतानाने स्मशानात गळा फाडीपर्यंत ओढावे, पवित्र मंदिरात नव्हे. समजलास? हे तुझं पवित्र मंदिर. अरे मनात आणलं तर एका दिवसात तुझ्या मंदिराचा स्मशान बनवेल. त्याच दिवशी पहिला मुर्दा तुझा गाड्यात मिळेल. सहाला आपल्याला धमकी देतो काय? हा, धमकी देतो? मग तुला काय वाटलं? तुझी स्तुती करतोय? पवन, तू अपन को जानता नहीं है रे. मेरा नाम जग्या भाई. क्या जग्या भाई? खोपड़ी में घुस गया क्या? तो सुन ले जगह भाई, दोबारा इस घर में कदम रखने की कोशिश की तो मां कसम काट कर रखूंगा. कशाने कधी वाघाची शिकार केली आहे का? पवन, तू अभी बच्चा है रे, तेरे ऊपर अपन को तरस आयला है. अरे ये जगह भाई काटने पीटने की बात कभी नहीं करता, सीधा टपका डालता है. बोले तो रोकड़ा हिसाब, आर या पार. या धमक्या तुझ्या संगतीच्या आजूबाजूला दे. आणि इथे येण्याचं कारण बोल. आणि क्षणात काही विलंब न लावता वाटेल लाग इथून, नाहीतर तुझ्याच भाषेत सांगायचं तर रोकडा हिसाब करून टाकेल तुझा. आर या पार. नाही पवन नाही, तू असं करू शकणार नाहीस. कारण मी तुझ्या बहिणीशी लग्न. अरे हराम खोरा, माझ्या भाईला लावले. खूप माफ करेल असतो तुला, बरबाद करेल तुला तुला मोठाला बरबाद करा. जेवढ्या हात जोडतो त्याच्याबद्दल मी मागे होतो. जा जा तुझा समजावून ठेवा त्याला, त्याच्या कापून फेकून देईन साल्याला. अरे जाण्याचा पहिला खूपच पण काय झालं तरी काय तुला? कशाचा गुंडा दुश्मनी करून देतो? अरे तो किती खतरनाक गुंडा आहे त्याची कल्पना आहे ना तुला? तो कितीही खतरनाक असला मी त्याला घाबरून राहणार नाही. तुम्ही घाबरून राहा. अरे मग जा जा त्या नाकाला हाणा बाहेर करायला, म्हणजे मिळेल का समाधान? अरे पवन, त्याचं समजत नाही तुला. हे गुंड काही करू शकतात, हाणा माझ्या खून करावे हे त्यांना खेळत पडतात. पण आपल्या सर्व समाजाचा बळी जातो कारण आपला कुणी नसतं. म्हणून म्हणतो कानावर आवाज घाल, थोडा संयम राख, नाहीतर आपलं जगणं सुद्धा मुश्किल होईल रे, मुश्किल होईल. तर ऑफिसला जायला हवं ना आपल्याला. चल. राजूभाई म्हणतो राजूभाई
अप्पा अहो अप्पा कुठे गेला तुम्ही मशाला कशाला अप्पा झक मारायला मग मागली काय आरच्या, थांब. तुला सांगतो, आता घडवतो. हलवू नको काय काही दिवस पायावर नाही नाही अप्पा तेव्हा असते म्हणजे तुम्ही माझ्यासाठी पाटलाच्या मुलीला बघायला होतात ना त्याचं विचारलं होतं त्याचं काय झालं अरे काय होणार तिथे सुद्धा माझं अडवं गेली काय मिळाली ती ती म्हणाली तुमच्या भोक्यावर लग्न कोण करणार काय असं म्हणाली ती अरे त्या पाटलाच्या मुलीला मागणं घालायला गेलो होतो अहो तर पाटलाच्या मुलीला बोलायला होतं त्या मांजरीला अरे बाबा पाटलाच्या मुलीलाच मागणं घालायला गेलो होतो पण ती तुला भोका म्हणाली काय मग ती बोका मारली असं म्हणाली ती गुणगान गात होती हा असं काहीतरी बोला ना तरी म्हटलं असं ती बोलत कशी बरोबर आहे कशी बोलेल सिनेमा करणार वाटत ना हो अप्पा अहो मला एखाद्या मुलीला समोरून पाहिलं ना तर मी जगात मधला आमिर खान वाटतो आणि बाजूला पाहिलं ना तर गदर मधला शहीद वाटतो आणि पाठी मागून पाहिलं ना तर इंडियातील अमरीश पुरी वाटतो काय अप्पा मी तुम्हाला अमृषी पूर्वा वाटतो का मला नाही वाटत तुझ्या त्या हिरोईनला वाटतोस अप्पा अप्पा बाय मला एवढी मोठी इज्जत आहे जाऊ द्या तुम्हाला नाही का पाटला अहो ह्या स्टोरी जेवढी भाई माझी इज्जत करणार माहिती आहे तर केवढा माझा गुन्हा चाकून मग ऐक नाही गुन्ही याच माझ्या गुन्हामुळे तुम्ही माझ्यावर रागवता आणि प्रेम करता चुकतोयस तू पोरा आई विना वाढवलेल्या पोराला पापाची होणार कर्म लक्षात घ्यायची नाही आणि बायको विना नवरा आणि आई विना मूल हे दोघेही दुर्दैवाचे वाटेकडे सारखेच असतात रे अप्पा अप्पा माझ्यावर तुला खूप दाखवतो ना नाही रे बेड्या अरे मुलगा म्हणजे आई बाबाच्या शेवटच्या आधाराचे काठी मग मला सांग ज्याचा आधार त्याचा क्लास कसला किती चांगल्या तुम्ही अप्पा पण मी हा असा नाही नाही गोट्या असं मनाला लागून घेऊ नकोस अरे मुलाला संस्कार घडवायला त्याचे आईबाप समर्थ असावे लागतात तुझी आई गेली आणि मी कमजोर पडलो कारण आई बापाच्या दुहेरी भूमिका सर्वांना सारख्या सांभाळता येत रे नाही अप्पा नाही अप्पा मला समजलं तुमचा प्रयत्न खूप चांगला आहे आणि एवढं जेव्हा प्रेम केलं की कधी मला तुम्ही आईच्या आठवण सुद्धा येऊ दिली नाही पण नेहमी नेहमी तुम्हाला मी दुखावत राहिलो अरे गोट्या नाही तू असतानाच बरा वाटतोस पण मी पण वेडा कसा तुझ्या त्या जुन्या आठवड्याकडून दुखावत बसतो तुला चल चल आपण जेवण करून घेऊया चल लागलं माझ्यावर तुम्ही नाही रे अरे वेडा आहेस तू मी कधी रागवलं तुझ्यावर चल चल आपण जेवण करून घेऊ चल चल अरे वा म्हणजे आमची पण व्यवस्था झाली म्हणायची काय दाद्या मग येऊ ना जेवायला अरे घाई कशाला करतोस आमचं जेवण झालं की तुला बोलवतो तुम्ही जेवल्यावर कशाला अरे भांडी घासायला नाही हे बाबा माझ्याने होणार नाही अरे कसं होणार आयतं खाल्लेला असं फुकटचं काही तर पचत नाही चल चल बेटा आपण जेवण घेऊया कमाला झाली आहे तात्यांची काय तर म्हणे मी आयतं खातो पण तात्या एक दिवस मला नोकरी लागली की मी बघतच राहा जाऊ दे त्यांच्या लक्ष
हाय निशा, हा बोल. आज नाराज दिसतेस. काही प्रॉब्लेम? काही नाही, थोडं बरं वाटत नाही. म्हणजे आज तुझं मूड नसणार. तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. हा मग बोल ना. त्या दिवशी मी तुझ्याशी काय बोललो त्याबद्दल काय ठरवलंय? तर बघ, मी तुला त्या दिवशी सांगितलंय आणि आजही सांगते, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. पण मी प्रेम करतो तुझ्यावर निशा. म्हणून मी तुझ्याशी लग्न करायचं का? अरे हा झाला तुझा एकतर्फीपणा. पण तू आवडतेस निशा मला. अरे अरे हा तू एकट्याने घेतलेला निर्णय झाला ना, मग माझ्या अपेक्षांचा विचार कोणी करायचा? लग्न म्हणजे दोन मनांचं मिलन असतं, तडजोड नाही. तुला माझ्या तसं काय कमी आहे? मी तुला का आवडत नाही? हे बघ, ते मला माहित नाही आणि तू मला यापेक्षा जास्त प्रश्न विचारू नये. कळलं तुला? प्लीज निशा, प्लीज नाही म्हणू बघ. तुझ्यासाठी वाक्य नाही. माझा हात सोड. आता पेटवतो अरे रे मोहनराव, काय ही तुमची अवस्था? तुला पहिल्या सांगितलं होतं निशाच्या वाट्यात जाऊ नको, पण ऐकतो कोण? अरे निशा म्हणजे आहे ना, झोपवती आग आहे, झोपवती आग. जवळ गेला ना तर चटका लागणार तसा. मोठ्या तू आता गप्प बसतोस का? आला ना राग? अरे हे तर चुकतं तुमचं. अरे आधी एक पोरी पटवता येत नाही आणि तुला कधी जायचं हे कळत नाही. मोठ्या तोंड सांभाळून बोल. अरे मग अजून चांगलं होतं, यावेळी पवई घरात नव्हता, नाही तर त्यात खरं नव्हतं बाबा. मोठ्या खरं सांगतो, शहाणपणा पुढे झाला आता. मग वाटायला लागला समजा तिथे ना. अरे साले यार, तू मला शिकवतोस, स्वतःला घरात करतोस रे. अरे मी ते काय करतो ना, ते माझ्या लायकीला सोबत असंच करतो. आणि तू स्वतःची अक्कल घाल ठेवून नको त्याच्या मागे घालतो. तो माझा प्रश्न आहे. मी कुणाच्या मागे जावं आणि काय करायला हवं ते तुझ्याकडून शिकण्याची गरज नाही, समजलास? माझा प्रश्न प्रश्न घेऊन आला एवढा आणि उत्तर घेऊन आला एवढा. जाऊ दे, आपल्या काय करायचं म्हणा. अरे बापरे, विसरलो. अरे बापरे, अरे चंपाबाईला वाढली असणार, आता बाई चंपी करणार. अरे बापरे, बाळा पाहिजे आपल्याला. सुंदराला किती हो, चंपाबाई सुंदराला किती हो, हे सुंदराला किती हो, सुंदराला किती हो. आज दाखवतो या भडवेला माझ्या ताकदीचा अंदाज. माझ्यावर हात करतो काय? साल्यात तुला नाही परिणाम भोगायला लावले तर नावाचा जगदीश नाही. अरे तुझ्या बहिणीलाच माझ्या प्रेम जाळ्यात ओढणार आहे आणि तिथून त्या घराच्या बर्बादीला सुरुवात करणार आहे. पण नाही, या पोरीशी मला प्रेमानेच बोलावं लागेल. निशा, ए निशा. कोण? हलकटा तू? कोई बात नाही, कोई बात नाही. साला तुझ्या तोंडून आलेला प्रत्येक शब्द गुलाबाच्या फुला समान. वटवट बंद कर आणि चालता हो इथून. इतनी भी क्या जल्दी है मैडम? 2-4 बात करके चला जाऊंगा, उसमें क्या है? स्वतःला समजतोस तरी काय रे? गुंडा असला म्हणून कोणावर कशीही मर्जी चालवशील. साला आपल्याला तो परिस्थितीने गुंडा बनवला मॅडम. हाँ, अगर तू एक मौका देती है तो सब कुछ छोड़ दूंगा तेरे वास्ते. म्हणजे आगीची परीक्षा घेऊ म्हणतोस? तुला माहित नसेल आग विझवणाऱ्याची काय अवस्था होते ती. एकतर ती स्वतः तरी विझते, नाहीतर विझवणाऱ्याला तरी जाणते. हे खूपसूरत डायलॉग साला आपल्या खोपडीत बसत नाहीये. हा, पण तू आपल्या खोपडीत फिट बसलीयस. काय करू रे मी तुझं? एवढा राग बरा नाही निशा.
अगं खूप खुश ठेवेन मी तुला. हवा तेवढा पैसा पुरवेल. आग लाव तुझ्या पैशाला आणि तुझं तोंड काळं कर इथून आधी. मुलकट नुसता. निशा भाऊ जाऊ गेले तरी मशवाच. बऱ्या मुलांना नाही ऐकलंस तर उचलून नाही. हरामखोरा, हात तर लावून बघ. काय करणार ग तू? एक कमजोर स्त्री तू काय करणार माझं? स्त्रीला कमजोर समजून तिच्या भावनांशी खेळण्याचा मूर्खपणा करू नकोस. गुड चिमणीची पण बरोबरी करूपातच गरुडाची. अगं तुम्ही स्त्रिया म्हणजे आमच्या सारख्यांच्या पायातली पायताण. पण हेच पायतान जेव्हा थोबाडात बसेल ना तेव्हा बरोबर आपल्या मर्दांगीचा विसर पडेल. जगाबाईला असल्या फाजील गोष्टी ऐकायची सवय नाही. मुकाट्याने माझ्याबरोबर लग्न कर. नाहीतर बर्बादीला सामोरी जा. माझ्या सहनशीलतेचा अंत बघू नकोस. नाहीतर तू मला मारणार. फक्त मारणार नाही, जीव घेईन तुझा जीव. कारण जखमी वाघीण आणि सुडाने पेटलेली स्त्री दोन्ही सारख्याच. म्हणे वाघीण. हवं तेवढं हसून घे. कारण माणसाचे शेवटचे दिवस जवळ आले ना की असंच भान नसल्यासारखं हसत सुटतं. तू बोला. सोड. हवं खबरदार माझ्या हात लावशील तर. सोड म्हटलं ना. नहीं मानती तो मैं क्या करूं? मजबूरन तुझे आज लुटना ही पड़ेगा. सोड. जगदीश मारा लूंगा. समझे तुम? अरे भोल्या, पुन्हा जर तिच्याकडे पाहिलं तर बर्बाद करेन तुला. तू माझ्या मदतीला धावून आलास म्हणजे मी तुझे आभार मानायला हवे असंच ना? असं नाही निशा. मी आभाराची अपेक्षा करत नाही तुझ्याकडून. पण माझ्या वागण्याचा तू शांतपणे विचार केलास तर तू किती महान आहेस याचा मला प्रत्यय येईल नाही का? स्वतःच्या नीच कृत्यावर पडदा टाकण्यासाठी तू केलेला हा कुठे डाव सांगू ना मी? तू काही समज निशा. पण मी जे काही केलंय ते एका भावाचं कर्तव्य समजून केलंय. भावाचं कर्तव्य? कशाला त्या बहीण भावाच्या पवित्र नात्याला कलंक लावतोयस? तुला काय वाटलं एका गुंडाच्या नावडीतून मला सोडवलं म्हणजे विसरेल मी ते सगळं? खरंच निशा, तू समजतेस तसं माझ्या हातून काहीच घडलं नाही. निशा, हे सर्व डोक्यातून काढून टाक प्लीज. प्लीज हवे तर मी तुझी क्षमा मागतो. क्षमा मागून स्त्रीच्या काळजावर घातलेले घाव मिटले जातात का रे? तिला स्वतःच्या प्राणापेक्षाही काही प्रिय असेल तर ती असते तिची इब्रत. त्यावर साधा ओरखडाही पडू नये म्हणून ती प्रयत्न करत असते आणि तू त्यावरच. तिच्या इज्जतीची खेळणं माझा पेशा नव्हे निशा. तिचं रक्षण करणं मी माझं कर्तव्य समजतो. हो ते पाहिलं ना मी आता. माझ्यासाठी भगवान बनून धावत आला नाहीस का? त्याच्यापासून माझं रक्षण केलंस स्वतःच्या स्वार्थासाठी. म्हणजे तो जे काही करत होता ते मी निमूटपणे सहन करायला होतं. अरे तू कसा निमूटपणे सहन करशील ते? स्वतःच्या शिकारीवर लांडगा तुटून पडलेला वाघ कसा सहन करेल? निशा, हात खाली घे. एका कमजोर स्त्रीवर हात उभारून स्वतःची मर्दानगी सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नकोस. हा अधिकार फक्त माझ्या दादांचा आहे, तुझा नाही. समजलं?
तुझ्याजवळ काही महत्वाचं बोलायचं आहे. पण तू सकाळपासून उठलास कुठे? हॉस्पिटलमध्ये नंदिनी जवळ बसलो होतो. बरे आहे नाही का? नाही काका, डॉक्टरांनी मला शेवटचं सांगून टाकलं. काय सांगितलं डॉक्टरने? माझी नंदिनी आता जास्त दिवस जगणार नाही. सगळे उपाय हारले डॉक्टरांचे. नाही नाही, असं होणार नाही. नाही दादा, तुम्ही काहीतरी विचारणार होतात ना? कदाचित निशाबद्दल. हो, रक्षाबंधनाच्या दिवशी जे घडलं तेच मनामध्ये सारखं चालत आहे. दादा, तुमच्या नजरेत जर मी अपराधी असेल तर तुम्ही द्याल जी शिक्षा मी आनंदाने भोगायला तयार आहे. खरा अपराधी कोण हे ठरवणं सुद्धा खूप कठीण आहे. मला माहित आहे तुझ्या हातून असं कृत्य घडणार नाही. पण निशा ज्या आत्मविश्वासाने सांगते तेही नाकात येत नाही रे. निशा खोटं म्हणते असं मला नाही म्हणायचंय. तिने सांगितलेला प्रत्येक शब्द खराच. पण बहिणीच्या प्रेमासाठी आतुर झालेला हा भाऊ निशा ही आपलीच बहीण आहे की नाही याची खात्री पटवून घेत होतो. म्हणजे निशा जेव्हा मला राखी बांधत होती तेव्हा माझं लक्ष तिच्या डाव्या हाताच्या निळ्या डागावर गेलं. माझ्या बहिणीच्या हातावर सुद्धा असंच डाग होता. आणि निशा ही माझीच बहीण आहे असं मला वाटू लागलं. माझी उत्सुकता वाढू लागली. पण तिच्या खांद्यावर आणखीन एक डाग होता. बस ते पाहण्यासाठी मी निशाचं वस्त्र खांद्यावरून बाजूला केले. आणि निशा ही माझी हरवलेली बाई नैनाच आहे ही खात्री झाली. एवढ्यावरून तू तुझी बाई कशी ठरवू शकतोस? अरे अशा पुन्हा अपवादात्मक हजार 100 असू शकतात. माझ्यामुळे ती स्त्रीने भाजली होती. ती जखम इतकी चिघळली होती की ती पूर्ण बरी झाली तरी तिचा खून मात्र कायम राहिला. आणि ती खून मी कसं बरं विसरीन दादा? होय, तिच्या डाव्या खांद्यावर भाजल्याचे खून आहे खरं. पण ती आमची बहीण आहे रे. तुझी कशी असू शकते? दादा, हे फक्त तुम्हीच सांगू शकता. जर निशा तुमची सख्खी बहीण असेल तर ती माझी असू शकत नाही. आणि जर ती माझी सख्खी बहीण असेल तर ती तुमची असू शकत नाही. बस एवढंच मी माझ्या बहिणीबद्दल सांगू शकतो. आणि अशा प्रकारचं टाईप तिच्या गळ्यात हवं होतं. जे नाही हे काय तुझ्याकडे कसं? कदाचित ह्या टाईपमुळे माझ्या बहिणीची ओळख पटेल म्हणून मी ते जपून ठेवलं होतं. पण दादा, तुम्ही असं का विचारताय? ज्या वेळेला निशा आम्हाला मिळाली त्याच वेळी तिच्या गळ्यात असंच टाईप होतं. ते माझ्या वडिलांनी काढून जपून ठेवायला सांगितलं. कारण निशाच्या आई वडिलांना ओळख म्हणून दाखवण्यासाठी तेच उपयोगी पडणार होतं. ते टाईप मी आज सुद्धा जपून ठेवलं आहे. म्हणजे निशा ही माझी हरवलेली बहीण नाही ना? होय, निशा ही तुझीच सख्खी बहीण आहे. 5 वर्षाची असताना ती आम्हाला मिळाली होती. तिला तुझं नावही सांगता येत नव्हतं रे. आम्ही तिला निशा म्हणून लागलो. तिच्या आई वडिलांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पोलिसात तक्रार दिली, वर्तमानपत्रात जाहीर केलं. पण तिला नेण्यासाठी आतापर्यंत कोणीच आलं नाही रे. कोणीच आलं नाही. कसं कोण येईल दादा? नियतीने जाऊन असं खेळलं आमच्याशी. दादा, तुम्ही सांगत होतात ना तू गुंड कसा झाला? तुझे आई वडील कुठे आहेत? तर आज सांगतो माझी कर्मकहाणी. मी 8 वर्षाचा आणि नाही ना 1 वर्षाची असेल. त्यावेळी वडील स्वर्गवासी झाले. पुढे आम्हाला वाढवण्याची जबाबदारी आईवर आली. कारण आमचं असं कोणीच नव्हतं या दुनियेत. पण तुम्ही एकमेकांपासून दूर आहात कसे? गणपती विसर्जन कसे असतात हे दाखवण्यासाठी आई आम्हाला गिरगाव चौपाटीवर घेऊन गेली होती.
तेव्हा मी 12 वर्षाचा आणि नैना 5 वर्षाची होती. अचानक असं पळत नाही असा अर्धा ओरडा झाला. जो तो वाट दिसेल तिथे सैरा वैरा पडू लागले. त्यातच माझ्या आईला धक्का लागून ती खाली पडली. कित्येक लोक माझ्या आईला तुगर केली. माझी आई असह्य वेदनेने विवळत तडफडत होती. आईची यातनामय अवस्था पाहता मी आईच्या जवळ धावत गेलो. तोपर्यंत आईची प्राण ज्योत नैनाचा हात सोडून मी खूप मोठी चूक केली हे माझ्या उशिरा लक्षात आलं. मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला तिला, पण नैना मला त्या गर्दीत कुठे दिसेनाशी झाली. माझी बहीण हरवली. मी ताव ओढून सर्वांना विचारत होतो, पण माझी बोबडे बल कोणी समजून घेतले नाही. शेवटी वाट दिसत तिथे सैरा वैरा पडू लागलो आपल्या बहिणीच्या शोधासाठी. पण नैना मला त्या गर्दीत कुठे दिसेल असे झाले. पुढे काही दिवस असेच गेले. शेवटी पोटाची खळगी भरण्यासाठी चोऱ्या करू लागलो. असंच एकदा चोरी करताना मी पकडला गेलो. स्वतःचा बचाव करायला गेलो आणि माझ्या हातून एक खून झाला. मला 10 वर्षाची शिक्षा झाली. शिक्षा भोगून आलो आणि परत बहिणीचा शोध घेऊ लागलो. स्त्रीचं रक्षण करू लागलो. गुंडांची दुश्मनी करता करता गुंड केव्हा झालं हे कळलंच नाही. निशा, ऐकलंय मी दादा, सगळं ऐकलंय. कसं भाऊ म्हणतोय तुला आणि तुझी माफी तरी कशी मागू? निशा, हा काय वेडेपणा आहे. अगं तुला तुझा भाऊ भेटला म्हणजे तुला आनंद व्हायला हवा. काय केलं रे मी हे? ना निशा, असं रडायचं नाही. तिने तो फुलून डागच खेळला. दरवाजा 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 पुढे आरोप केले. तापलाय बोलले मी तुला. तापलाय नाही तो कुठून अवधूत सुचली रे मला भाऊ? विचार हे करतो. बघ निशा, तू जे काही केलं त्याबद्दल मला काहीच राग नाही. खरं म्हणजे माझंच चुकलं. तुझ्या खांद्यावर खून आहे हे मी तुला विचारायला हवं होतं. तू वेळोवेळी विचारायचा प्रयत्न केलास रे, पण मी तुझं काही ऐकूनच घेतलं नाही. माझ्यामुळे खूप त्रास सहन करायला लागला तुला भाऊ. नाही निशा, 15 वर्षाचा तप म्हणाला. आज माझी बहीण मिळाली. माझ्या आयुष्याचं सोनं झालं. एकदा डोळे भरून पाहू दे मला. आता जाऊ मी. कुठे? खूप दूर. आता मला जाताना दुःख वाटणार नाही. खरं म्हणजे तू मला जा म्हणाली तेव्हाच मी गेलो असतो. पण तुझ्या मनात माझ्याविषयी झालेला गैरसमज मला दूर करायचा होता. आणि आताचा तुझा गैरसमज दूर झाला आहे. तेव्हा आता मला जायलाच हवं. नाही भाऊ, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. नाही निशा, मी जरी तुझा सक्का भाऊ असलो तरी ह्या 2 मानस भावांनी तुझी जे काही केलंय ते त्या सख्या भावालाही जमलं नसतं. तू कुठे जाणार रे? पोलिसांना हवा असलेला गुंड, सतत डोक्यावर कपन फिरून भरणार माझं जीवन. अशा जीवनात जीव घेणे तुफान येतच राहणार. त्यामुळे माझ्या बहिणीच्या सुखासाठी
मला खूप दूर जावंच लागलं. वा जय वा, काय पण आयुष्याच्या मैदानातून पळवाट काढली. अरे ज्या बहिणीच्या शोधासाठी तुला कटू अनुभवाला सामोरं जावं लागलं, गुंडासारखं मातीमोल जीवन जगावं लागलं, आणि ती सच्ची बहीण मिळतात जाण्याची भाषा करतो. म्हणजे आयुष्याचं बलिदान दिलं ते कुणासाठी जय, कुणासाठी? पवन, तू तर सकाळी. हो दादा, माझाही निशासारखाच गैरसमज झाला होता, पण तो नंदिनीनं दूर केला. मी आताच नंदिनीला भेटून आलो आणि इथे येऊन पाहतो तर सच्च्या बहीण नावाची ओळखही पडली आहे. पवन, अरे तुम्ही लोकांनी खूप केलं तरी माझ्या बहिणीसाठी. आम्ही जे केलं ते आमचं कर्तव्य होतं, आणि आता तुला तुझं कर्तव्य पार पाडायचं आहे. म्हणजे निशाला सोडून कुठे जायचं नाही. अगदी बरोबर बोलला पवन. काय मनीषा, बरं आजपासून घरी माणसं किती? 4. आजचा मात्र खूप जळलं निशा. तिच्या आनंदात आपला आनंद मानत आला होता. अहो दादा, तुम्ही अजून शिकत? अहो मंदिराच्या पाठीमागे जमणाची रूम काढली आहे ना, तिथं उद्घाटन आहे. इथे सरपंच, माजी सरपंच आणि हो मांडव सुद्धा आले आहेत. बोलवाय लवकर. अरे हो, विसरूनच बोल. विसरता पैसे का लवकर? चल चल पुढे. काय बोल पैसे तर नाही लवकर. पवन, आपल्या सर्वांना काय झालं? हो दादा. दादा, मी जरा हॉस्पिटलमध्ये जातो. नंदिनी जवळ बसतो. ठीक आहे, तू जा हॉस्पिटलला. आमचं इथलं आटोपलं की आम्ही पण येतो हॉस्पिटलला. निशा, ए निशा, काय झालं दादा, बोलवलंच मला? तू येतेस ना उद्घाटनाला? नाही, आता माझा कुठेच जायचा मूड नाही, मी नाही येत. बहिणा व्हायला आपला भाऊ भेटला ना. म्हणजे कुठेच जायचा मूड नाही माझा. दादा सांगा या पवनला. अरे पण तुम्ही लहान मुलांसारखे भांडता कशाला? मी निशा म्हणते माझ्याशी. हाच म्हणतोय हा? नाही ना निशा. निशा, मग तुझा काय विचार आहे? मी आज घरीच थांबते आणि सगळ्यांसाठी जेवण बनवते छान. अरे वा, आज मजाच आहे. मग तू घरीच राहा, आम्ही जाऊन येतो उद्घाटनाला. चला दादा. आणि हो, चांगलं चमचमीत बनव हो रे. आणि गोड थोडासा सुद्धा. हो, तू पण ना. खरंच खूप आनंद झालाय मला.
अजून मिठाला अजून मी अजून कुठे चार माणसं Lisa!